ठाकरेंचे शेकडो शिलेदार शिंदे गटात, राष्ट्रवादीला महायुतीतून डावलण्याच्या हालचाली. राज्य स्थानिक स्वराज्य संस्थांची धामधूम सुरू असताना बीडसह धाराशिव आणि उत्तर महाराष्ट्रातील ठाकरे सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते आणि गांडोळ्यांनी फणा काढायचा प्रयत्न करायचा नसतो, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंवर केली. कोल्हापूर व इचलकरंजी महापालिका निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीतून डावलण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा रंगली. ठाणे महानगरपालिका निवडणुकीपूर्वी भाजपा शिवसेनेत सलगीचे वातावरण निर्माण झाले असून शिंदेंना झुकते माप दिले जात असल्याची माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली आहे. महायुती सरकारमधील मंत्र्यांनी अधिवेशनाचे गांभीर्य नाही, सभागृहात फक्त कुत्री पकडा आणि बिबटे सोडा यावर चर्चा होत असल्याची टीका काँग्रेसने केली. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची धामधूम सुरू आहे. येत्या 20 डिसेंबर रोजी नगर परिषद आणि नगरपंचायतीत दुसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. त्याआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. बीडसह धाराशिव आणि उत्तर महाराष्ट्रातील ठाकरे सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिंदे गटाच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून शेअर केलेल्या एका पोस्टमधून या संदर्भातील माहिती देण्यात आली आहे. यावेळी काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला असल्याचे या पोस्टमधून नमूद करण्यात आले आहे. गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते आणि गांडोळ्याने फणा काढायचा प्रयत्न करायचा नसतो, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री शिंदेवर केली. उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनासाठी दुसऱ्या दिवशी विधान परिषदेत उपस्थिती लावली. त्यांची उपस्थिती महायुतीतील नेत्यांसाठी चर्चेचा विषय ठरली.